बगरवाडी शिवारात जामनेर येथील कुमारी अलका बेद्रे हल्ली मुक्काम छत्रपती संभाजीनगर हिचा नांदेड जिल्ह्यातील श्रीकांत पिनलवार याच्याशी बीडमध्ये बस प्रवासात ओळख झाली। ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं। मागील 9 महिन्यांपासून अलका आणि श्रीकांत छत्रपती संभाजीनगर येथे लिव्ह इन रिलेशनशिप अंतर्गत एकत्र राहू लागले, परंतु वादाचं पर्यावसन खुणामध्ये झालं। नराधम श्रीकांत पिनलवार यांनी आपल्या प्रियसीचा गळा आवळून निर्दयी खून केला आणि मयत प्रेत सुटकेसमध्ये टाकून औंढा तालुक्यातील बगरवाडी शिवारात हिंगोली परभणी राज्य रस्त्याच्या आडोशाला अलका हिचं प्रेत फेकून दिलं। परंतु डीमार्ट पावतीमुळे अज्ञात प्रेताची ओळख पटविण्यात यश मिळालं। त्यानंतर औंढा नागनाथ पोलीस यांनी आंध्र प्रदेशातील आदिलाबाद या ठिकाणाहून नराधमाला ताब्यात घेतलं। आरोपीनं गुन्हा कबूल केलाय। औंढा पोलीस आणि हिंगोली पोलीस यांनी आरोपीला शिताफीनं ताब्यात घेऊन गुन्ह्याला वाचा फोडली। 24 तारखेला औंढा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक अज्ञात महिलेची शव आपल्याला सापडलेलं होतं। सदरच्या महिलेच्या नाकातून आणि तोंडावर मारहाणीचे चिन्ह होते। सदरच्या बाबत अतिशय संवेदनशीलतेने हाताळून तातडीने हिंगोली ते त्यांचे PM करून त्यांच्या बाबत तपास करण्यात आलेला होता, परंतु काही क्लू मिळत नव्हता। त्यामध्ये एक छोट्याशा क्लूवरून आपण त्या मुलीची आयडेंटिटी निष्पन्न केली। त्या आयडेंटिटी निष्पन्न करून त्याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषण आणि काही इतर लोकांचे जबाब घेऊन आपल्याला त्या मुलीचा आरोपी कोण आहे याचा थोडा संशय आल्यामुळे त्याच्यावर खात्री केली असता आरोपी आपल्याला श्रीकांत पिनलवार नावाचा हा ताब्यात आलेला आहे आणि त्यांनी हा खून केल्याचे त्यांनी मान्य केलेलं आहे। ही मुलगी आणि हा मुलगा जे आहेत ते एकमेकाला ओळखत होते आणि कुंभेफळला सोबत राहत होते। तिथे त्याने काही वादाच्या कारणावरून तात्कालीन कारणावरून तिचा गळा दाबून तिचा खून केला आणि तिची बॉडी बॅगमध्ये भरून एका ठिकाणी डिस्पोज करण्यासाठी निघाला असता एक वाहन त्याला मिळालं जे औंढापर्यंत येणार होतं आणि मग त्या वाहनात इथपर्यंत आला आणि इथे त्यांनी एका टेकडीवरती बॉडी टाकून तो पसार झालेला होता। अतिशय शीघ्रतेने हा तपास लावण्यात आलेला आहे आणि यामध्ये त्याला शिक्षा होईल अशा पद्धतीचा तपास आम्ही पुढे करत आहोत। सर, ते कुठला मॉल आहे तुम्ही त्या डीमार्टच्या बिलवर एक छोटंसं नाव लिहिलेलं होतं। त्या नावाच्या अनुषंगाने आम्ही सोशल मीडिया तांत्रिक विश्लेषण आणि इतरचा तपास करून पर्यंत पोहोचलेलो आहोत। तर तुम्ही दोन्ही पथकाला हजेर केलेले आहे। अतिशय संवेदनशील हा तपास होता आणि आमचे पोलीस स्टेशन औंढा, त्यांचे SDPO आणि आमचे LCBच्या टीम्स यांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे आणि सातत्याने 24 तास काम करून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। तर त्यांच्या मेहनतीसाठी आम्ही आणि त्यांच्या कौशल्यासाठी आम्ही 35,000 रुपयाचा औंढा पोलीस स्टेशन आणि 35,000 रुपयाचा LCB टीम्सला रिवॉर्ड जाहीर करत आहोत। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।